नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक EPS 95 पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी, पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय। मित्रांनो, काय आहे हे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून महत्त्वाची माहिती सुटणार नाही। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकारने EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 अंतर्गत पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल। या व्हिडिओमध्ये आपण EPS 95 पेन्शन योजनेतील या महत्त्वाच्या बदलाबद्दल तपशीलवार बघणार आहोत। मित्रांनो, पण त्याआधी आपण बघूया की EPS 95 पेन्शन म्हणजे नेमकं काय। मित्रांनो, EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे। ही योजना कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे म्हणजे EPFO द्वारे चालवली जाते। या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत। पहिला आहे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा पुरवणे, दुसरा आहे वृद्धावस्थेत नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे, तिसरा आहे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देणे। मित्रांनो, आता आपण बघूया की EPS 95 पेन्शनमध्ये वाढ म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय नवीन आहे। मित्रांनो, सरकारने EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठ्या वाढीची घोषणा केली आहे। या निर्णयाचे काही महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत। पहिला आहे किमान पेन्शन वाढ। किमान पेन्शन 1000 रुपयावरून 3000 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे। महागाई भत्त्याचा समावेश, पेन्शनमध्ये महागाई भत्ता समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे महागाईचा भार कमी होईल। तिसरा आहे बकाया रक्कम भरणा, मागील काही वर्षाच्या थकबाकीचा भरणा करण्यात येणार आहे। चौथा आहे ऑनलाईन ट्रॅकिंग पेन्शन। मित्रांनो, पेन्शनधारक आता ऑनलाईन पद्धतीने त्यांची पेन्शन स्थिती तपासू शकतील। मित्रांनो, आता आपण बघूया की पेन्शन वाढीची प्रक्रिया आणि पात्रता काय आहे। पात्रतेबद्दल जर आपण बोलायचं झाल्यास किमान 10 वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी, वय 58 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे। ऑनलाईन अर्ज, EPFOच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि अर्जाची स्थिती नियमित तपासावी। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी। जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।